राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने अवैध हातभट्टी आणि मद्य विक्री विरोधात धडक कारवाई करत 23,56,000चा मुद्देमाल जप्त केला। राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागानं जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती, मद्य विक्री आणि वाहतुकी विरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली। या कारवाईत 23,56,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 64 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार तसंच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर भाग्यश्री जाधव आणि उपाधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 29 ते 31 मे या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 43,175 लिटर रसायन, 3,783 लिटर हातभट्टी दारू, 16.2 बल्क लिटर देशी मद्य, 15.6 बल्क लिटर बियर आणि 125 बल्क लिटर ताडी असा मोठा साठा जप्त करण्यात आला। तसंच 47 जणांवर कारवाई करून 3 वाहनांसह एकूण 23,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागानं हातभट्टी निर्मितीचं समूळ उच्चाटन करण्यावर भर दिला असून पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांच्या समन्वयानं संयुक्त कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। अवैध मद्य विक्री, निर्मिती किंवा वाहतुकीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मालकांनाही आरोपी करण्यात येत असल्याची माहिती विभागानं दिली। दरम्यान मिथेनॉल युक्त बनावट दारूमुळे पुण्यात घडलेल्या दुर्घटनेचा संदर्भ देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। अशा विषारी दारूमुळे किडनी निकामी होणं, कायमस्वरूपीचं अंधत्व येणं आणि अकाली मृत्यू यासारखे गंभीर परिणाम संभवतात असं विभागानं स्पष्ट केलं।